रायगड जिल्ह्यात मागील 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आता धोका पातळी ओलांडून ओसंडून वाहताना पाहायला मिळतात आणि यातच फटका आपण बघितलं तर अनेक सकल भागांमध्ये पाणी साचलंय, शिवाय अनेक गावांचा संपर्क तुटलाय। सध्याची परिस्थिती आहे माणगाव तालुक्यातल्या इंदापूर बाजारपेठेशी जोडणाऱ्या या अनेक गावांशी, अनेक गावं आहेत या ठिकाणी, मुठवली गाव असेल, पानसई असेल किंवा इतर अन्य गावांच्या मध्ये आपण बघितलं तर काळ नदीचं पाणी आहे ते दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। काही गावं आहेत ती पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। शिवाय रायगड जिल्ह्यामध्ये मागील 5 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला देखील फटका बसलेला आहे। सुकेली खिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तिथली वाहतूक आहे ती ठप्प पडलेली पाहायला मिळते। माणगाव जवळ देखील अनेक भागांमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणी साठलंय आणि त्यामुळे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। मागील 5 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि त्याशिवाय आता पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासन या ठिकाणी आता अलर्ट मोडवर आहे, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि सावधानतेचा इशारा आहे तो आता देण्यात आलेला आहे। गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड। आपका